8 वाजता इथे आलो. आता 11 वाजले तरी फक्त एकच टेस्ट झाली आहे आणि बाकी टेस्टसाठी खूप जास्त वेट करायला लागतोय. मला माझ्यावरती कॉन्फिडन्स नव्हता यार. म्हटलं खूप दिवस झाले मी ड्रायव्हिंग केली पण नव्हती आणि खूप छोटा ट्रॅक होता. बट तुझ्यापेक्षा माझी ड्रायव्हिंग बेटर होती तर हे मान्य कर. अशीच राहू दे, मी अशीच तुझ्या पाठीमागं साईडला बसेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग इतका भन्नाट आहे ना की आज आम्ही ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला आलो आहे लायसन्ससाठी. जवळपास क्लास करून मला आता 4-5 महिने झाले आणि आज मी लायसन्ससाठी प्रोसिजर करायला आली आहे. आणि इथं आल्यानंतर अशी हालत टाईट झाली ना, म्हणजे इतकी गर्दी वगैरे पण आहे. आणि माझं तर सध्या प्रिपरेशन चालू आहे की मी कसं करणार आहे, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या काही कंडिशन्स आहेत. 8 आहे, H आहे, G आहे, A आहे आणि प्लस 2 व्हीलरचं आहे. आता 2 व्हीलरची मज्जा सांगते की दीदीला एकदम परफेक्ट बाईक येते पण तिच्याकडे आली आहे विदाऊट गिअर. चुकून तिच्याकडून ॲप्लिकेशन अप्लाय झाले आणि माझी आहे विथ गिअर. सो मला आता इथं बाईक पण शोधायची आहे टेस्ट देण्यासाठी. सो चलो काय होतं बघूया. सो कसं वाटतं, हाऊ इज द फिलिंग? काय बोलू, काहीच फिलिंग नाही आहे. बरं ते ना मला सांग ना, पहिल्यांदा गाडीत बसायचं, देन सीट बेल्ट लावायचं आणि रिवर्स टाकायचं, जोरात क्लच ओढायचं. बघा कसा माझा कॉन्फिडन्स डाऊन करते. पहिला हँडब्रेक काढायचा असतो ना, उचलूनच घ्यायचा बाजूला. हँडब्रेक काढायचा, देन आपला पाय त्यावेळेला क्लचवर पाहिजे. फर्स्ट गिअर टाकायचा, हाफ क्लच घ्यायचा आणि मग तर आम्ही सकाळी 7 वाजता घरातून निघालो होतो. आणि मला म्हणजे एकतर इतकं टेन्शन होतं कारण खूप दिवसापासून मी गाडीत चालवलेली नव्हती आणि त्याच टेन्शनमध्ये होते. सो मी घरातून ब्लॉग सुरू नव्हता केला. तर आम्ही 7ला घरातून निघालेलो आणि 8-8:30 आम्हाला तिथे पोहोचायला वाजले. सो जरा लवकरच निघा जर कोणी आणखीन जाणार असेल तिथं. तर ना सकाळी खूप लवकर सगळेजण येऊन थांबतात, त्यामुळे बरेच नंबर लावलेले होते ऑलरेडी. त्यामुळे आम्हाला खूप लेट नंबर मिळाला आणि आम्ही सकाळी जवळपास 8:30ला तिथे होतो तर 12-12:30 झाले आम्हाला आमचा नंबर यायला. आणि त्यात आमचा होता उपवास, कारण सोमवार होता. सो काही खाल्लं पण नव्हतं, इतकं मळमळ होत होतं ना. पण येस, भैयाला तर आम्हाला नाश्ता देणं गरजेचं होतं कारण त्याच्यामुळे आम्ही तिथे येऊ शकलो होतो. आणि हे बघा इथलं कॅन्टीन आहे, जे पुण्याचा RTO आहे तिथलं. नाशिक फाट्याला माझी टेस्ट होती, सो तिथला हे एन्व्हायरमेंट आहे. इथेच थांबायचं, अजून आलेच नाही. तू डाएटवर आहेस ना, तर आज तुझ्या 2 बहिणी ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला आल्यात. तुला कसं फील होते? मला त्या जे तुमच्या शेजारी बसून त्या सरांची काळजी, दुसरं फिलबिल काय सुद्धा होत नाही. 2 व्हीलरच्या वेळेला माझ्या बाईकवर बसणार तू? ते नशीब चांगलं आहे की 2 व्हीलरवरती बसताना मागं बसण्याची परमिशनच नाही कोणाला. बरं ते नाही, मला थोड्याशा टिप्स द्या ना, कशी चालवायची. चढायला नेल्यावर काय करायचं असते? चढायला गेले की हे सोडायचं, ब्रेक बंद करायचा आणि क्लचवरती पाय द्यायचं. आणि तिथून रिटर्न कसं यायचं? ते शेजारच्या रिटर्न करायचं नसतं का, पाठीमागं जाऊन बघायचंच नाही. डिमोटिवेशन आहे ह्याला, काय अर्थ नाही. आणि उताराला काय करायचं? उताराला हँड ब्रेक काढायचा आणि काय करायचं? पायातला ब्रेक लावायचा. हां, पायातला ब्रेक लावायचा. ब्रेक नाही लावायचं, एक्सलेटर दाबायचं. तू बसणार आहेस माझ्या गाडीत? माझं नशीब एवढं चांगलं, 4 व्हीलरमध्ये नेणार आहे मी तुला. माझं नशीब एवढं चांगलं नेणार आहे तुला मी 4 व्हीलरला. तिथं पण अलाउड नसते. व्हिडिओ काढायचं कोण? अलाउड नसते, फक्त म्हणजे त्यांचे एक सर असतात आणि तू, झाला विषय. मग सरांना ॲट युअर ओन रिस्क म्हणून आधीच सांगायचं. त्यांना आधीच माहीत असतं की मुलं की चालले ते, त्यांनी तर आधीच ओळखते. मुलींना कमी समजतंस का? मुलींना नाही पण तुला बस.
जर तुम्ही एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलतर्फे जात असाल ना तर इथला एक प्लस पॉईंट राहतो की आपापले ड्रायव्हिंग स्कूलवाले आपल्याला प्रॅक्टिससाठी थोडंसं एक राऊंड मारायला देतात तिथल्या एन्व्हायरमेंटमध्ये, तिथल्या ट्रॅकमध्ये, कारण तिथले रस्ते थोडेसे छोटे असतात. सो मला आधी टेन्शन होतं की डायरेक्टली मी कसं चालवणार आहे काय, आणि त्यात खूप दिवसापासून माझ्या हातात गाडीच नव्हती. बट येस, आम्हाला तिथे थोडंसं प्रॅक्टिससाठी एक ट्रायल म्हणून थोडा वेळ चालवायला मिळाली होती गाडी, आणि त्याच्यामध्ये माझा बऱ्यापैकी कॉन्फिडन्स वाढला होता. कारण पूर्ण चढाला वगैरे नेऊन देन येलो लाईन्स कशा आपण टच करायच्या नाहीत हे सगळं काही ते गाईड करत होते. सो हे एक मला बेटर वाटलं इथलं. प्लीज प्लीज माझ्यासाठी आमचं बघा इथं काय चाललंय. आणलेला पाणी. एक्सपिरियन्स कसा होता मॅम तुमचा? एक्सपिरियन्स छानच आहे, पण मी पेट्रोलची गाडी चालवते आणि ती डिझेलची गाडी आहे. आता काही त्यात कंपॅरिझन वगैरे नाही आहे, पण थोडं पिकअपला माझं गुरुर होतं आहे. कारण आपली गाडी खूप फास्ट पिकअप घेते, लई स्मूथली ड्रायव्हिंग आहे. पण जेन्युअनली सांगते, ड्रायव्हिंग स्कूलच्या गाड्या एवढं मेंटेन नसतात. मी नाव नाही ठेवते, पण तेवढं मेंटेन नसतं. तर आत्ता जस्ट आम्ही म्हणजे यांनी आम्हाला थोडंसं प्रॅक्टिससाठी एवढ्या एका ट्रॅकवरती नेलं होतं, आणि मी फुल्ली ड्रायव्हिंग स्कूलला शिकलेली आहे. आणि सो आमची काही CNG आणि डिझेलवरची होती, आणि हिच्या हातात असते आमची पेट्रोलवरची गाडी. त्यामुळे मलाही एकदम म्हणजे मला आधी टेन्शन आलेलं की यार मला कसं काय करता येईल, पण माझी ज्याच्यावर प्रॅक्टिस झाली होती त्याच्यावरतीच मला चालवायला मिळालं, म्हणून माझी छान झाली. आणि हिचंच थोडंसं ॲक्सिलरेटर जास्त झालं. बट तुझ्यापेक्षा माझी ड्रायव्हिंग बेटर होती, तर हे मान्य कर. अशीच राहू दे, मी अशीच तुझ्या पाठीमागं साईडला बसेन, जीव मोठीत धरून. आता अक्षरशः इतका कंटाळा आलाय ना. आम्ही सकाळी 8 वाजता इथे आलो, आता 11 वाजले, तरी फक्त एकच टेस्ट झाली आहे, आणि बाकी टेस्टसाठी खूप जास्त वेट करायला लागतं, आणि त्यात काहीच खाल्लेलं नाही आहे, प्लस उपवास पण आहे. सो आता एनर्जी पण नाही राहिली आहे, आणि एवढी सगळी गर्दी आहे. सो आता नंबर कधी येतोय माहीत नाही. 4थ्याच नंबरला मी होते, आणि खूप चांगल्या प्रकारे मी ड्राईव्ह पण केली. हो, माझी फायनली जी सगळ्यात मुश्किल टेस्ट होती, जे 8 काढायचा, आणि ती पास झाली आहे. म्हणजे मला माझ्यावरती कॉन्फिडन्स नव्हता यार. म्हटलं खूप दिवस झाले मी ड्रायव्हिंग केली पण नव्हती, आणि खूप छोटा ट्रॅक होता, आणि त्यात ती गाडी नवीन आणि ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडी असल्यामुळे कंडिशनमध्ये नव्हती. बट तरी पण मी पास आला आहे. रिझल्ट एक मिनिट तुम्हाला दाखवते. हे बघा, मी 8 काढलेलं आहे, आणि रिझल्ट पण पास आलेला आहे. आणि आता बघा, हे दीदीचा नंबर चालू आहे. सगळ्यात अवघड ट्रॅक म्हणजे हा 8 ट्रॅक. बाकी सगळे ट्रॅक नॉर्मली काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त 8 ट्रॅकला जागोजागी सेन्सर आहेत, आणि सगळ्यात छोटे रस्ते पण इथलेच आहेत. प्लस आपल्या साईडला आपल्या गाडीमध्ये एक ऑफिसर बसलेले असतात. आणि खरं तर सांगू का, सगळ्यांच्या ड्रायव्हिंग स्किल जरी चांगल्या असल्या तरी आपल्या साईडला जेव्हा वर्दीतला एखादा ऑफिसर बसतो ना, तेव्हा तिथंच कॉन्फिडन्स थोडासा लूज होतो, आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे काही फेल जातात टेस्ट वगैरे. बट येस, आमच्या दोघींची पण चांगली गेलेली टेस्ट. आणि त्याच्यानंतर इकडे 2 व्हीलरची टेस्ट होती, आणि मी विथ गिअरसाठी अप्लाय केलं होतं. सो तिथल्या एका दादाकडून मी 2 व्हीलर घेतली, आणि त्याची पण माझी टेस्ट झालेली आहे. आमच्या दोघींची पण टेस्ट झालेली आहे, आणि दोघी पण आहोत पास. आणि माझी तर विथ गिअरची सुद्धा पास झालेली ना. तिथे जेवढ्या पण लेडीज आल्या होत्या त्या सगळ्या स्कूटीसाठी आल्या होत्या, स्कूटीच्या लायसन्ससाठी. आणि त्यामुळे तिथं जे सर होते त्यांना पण असं वाटलं माझं स्कूटीचं लायसन आहे, मला स्कूटी द्यायला लागलेत. आणि मी होते स्प्लेंडरवाली, मी एकटीच मुलगी आज तिथे विथ गिअरवाली होते, त्यामुळे सगळे असे शॉकमध्ये होते. आणि मेन मी माझी जाताना 2 व्हीलर घेऊन गेले नव्हते, त्यामुळे तिथं मी बऱ्याच जणांना मागितली चालवण्यासाठी. तर जसं कळायचं की मुलीला हवी आहे, मला कोणी देतच नव्हतं. मग शेवटी एका दादाने बिचाऱ्याने दिली, आणि माझी टेस्ट पण झाली, आणि दोन्ही टेस्ट पास झाल्यात. सो आता लवकरच माझं लायसन्स पण येईल. दादा पण काहीच हातात घेऊन बसलेला. हॅलो. तर उपवास आहे, आणि आम्हाला अख्खं सगळी प्रोसेस व्हायलाच 3 वाजले, आणि अजून सकाळपासून काहीच नाही खाल्लं आहे, फक्त पाण्यावरती. सो इतकी भूक लागलेली. सो जाता जाता आत्ता आम्ही ज्यूस घ्यायला थांबलो. पण आज दिवसभरात इतकं ऊन लागलेलं होतं ना, त्याचा खरंच खूप त्रास झाला. कारण आम्ही जवळपास 4 तास उन्हातच बाहेर उभा होतो, आणि इकडे तिकडे पळणंच चालू होतं नुसतं ह्या टेस्टसाठी त्या टेस्टसाठी. त्यानंतर संध्याकाळी घरी आलो, भाज्या वगैरे घेऊन घरी आलो, आणि नंतर इथं आमच्या शेजारी एका दादांचा बड्डे होता. सो त्याच्या सेलिब्रेशनसाठी आम्ही गेलो होतो, आणि तिथला हा सगळा व्हिडिओ आहे. उलट 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 उलट
आणि आम्ही तर आपली खाल्लीच नाही अजून असं म्हणजे आम्हाला बरं वाटत. तर खूप थकवा आलेला, त्यामुळे पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू करायची माझी एनर्जीच राहिली नव्हती. तो व्हिडिओ इथेच मी स्टॉप केलेला आहे. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.